हॅलो डिअर स्टुडंट, मी दिगंबर माळी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो अर्न अकॅडमी महाराष्ट्र बोर्ड यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण ॲव्हरी, मकार्टी अँड मॅक्लिओइड्स एक्सपेरिमेंट कंप्लीट करणार आहोत. मी प्रिव्हियस सेशनमध्ये तुम्हाला ग्रिफिथ एक्सपेरिमेंटबद्दल एक्सप्लेन केलं होतं. तो कन्सेप्ट पूर्णपणे तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. तुम्ही जर तो लेक्चर बघितला नसेल तर माझी रिक्वेस्ट असेल तुम्हाला की ते लेक्चर नक्की बघा, कारण की ग्रिफिथ एक्सपेरिमेंटचं कनेक्शन या एक्सपेरिमेंटसोबत आहे. आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला ग्रिफिथ एक्सपेरिमेंट शॉर्टली रिकॅप करून टीच करणार आहे. म्हणजे तुमच्या ब्रेनमध्ये ग्रिफिथ एक्सपेरिमेंटचे पॉईंट्स हे रिफ्रेश होतील. राईट. तुम्हाला सर्वांना माहिती असायला पाहिजे की मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. त्यामुळे या चॅप्टरला तुम्ही सिरियसली प्रिपेअर करा. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट द लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲव्हरी, मॅककार्टी, मॅक्लिओइड एक्सपेरिमेंट व्यवस्थितपणे समजून घेऊया. त्या अगोदर बाळांनो, मी तुम्हाला त्या ठिकाणी 2 मिनिटं नक्की द्यायला सांगेल. ठीक आहे. माझं नाव आहे दिगंबर माळी. मी तुमचा एज्युकेटर आहे बायोलॉजी या विषयासाठी अर्न अकॅडमी ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, भारतातला सगळ्यात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म हा अर्न अकॅडमी आहे. सो तुम्हाला जर माझे फ्री स्पेशल लेक्चर्स अटेंड करायचे असतील तर सिम्पल आहे. तुम्ही सगळ्यात अगोदर अर्न अकॅडमी लर्निंग ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये पहिले इन्स्टॉल करून घ्या. त्यानंतर तुम्हाला गोल सिलेक्ट करायचा आहे आणि तो गोल तुमच्यासाठी असणार आहे HSC क्लास 12. त्यानंतर तुम्हाला लँग्वेज निवडायची आहे. लँग्वेज तुम्हाला विचारली जाऊ शकते. लँग्वेज ही तुमच्यासाठी असणार आहे बाळांनो आपली मातृभाषा मराठी. ओके, मराठी ही लँग्वेज तुम्हाला निवडायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एक इन्व्हाइट कोड विचारला जाईल आणि तो इन्व्हाइट कोड तुमच्यासाठी DM सर लाईव्ह असा असणार आहे. ओके, या इन्व्हाइट कोडमुळे तुम्हाला लेक्चर्स फ्रीली अटेंड करता येतील. सो माझे फ्री स्पेशल लेक्चर्स अटेंड करायला विसरू नका आणि अर्न अकॅडमी लर्निंग प्लॅटफॉर्मवर मला फॉलोसुद्धा करा, म्हणजे तुम्हाला रेग्युलर नोटिफिकेशन्स माझ्या लेक्चरचे मिळत राहतील. आणि तुम्हाला जर माझी टीचिंग आवडली, ओके, ज्या पद्धतीने मी कन्सेप्ट एक्सप्लेन करतो, तर तुम्ही मला हॅटसुद्धा डेडिकेट करू शकता विथ 1 ब्युटिफुल कमेंट. चलो, ज्या विद्यार्थ्यांना माझ्या फुल सिलेबस बॅचेसला जॉईन करायचं आहे, ओके, त्यांना मी नक्की रिक्वेस्ट करेल की हे लेक्चर पूर्ण बघा. आणि तुम्हाला जर टीचिंग आवडलं तर लगेच फटाफट अर्न अकॅडमीचा जो प्लस प्लॅटफॉर्म आहे त्याला जॉईन करून घ्या, कारण की त्या प्लॅटफॉर्मवर मी तुमचा पूर्ण सिलेबस इन डेप्थ, इन डिटेल, पॉईंट टू पॉईंट कव्हर करणार आहे. प्लस जॉईन करण्यासाठी तुम्हाला अर्न अकॅडमीचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. सबस्क्रिप्शन घेत असताना हा माझा कोड जो आहे DM सर लाईव्ह, हा तुम्हाला इथे जो ॲरो दाखवला आहे तिथे पुढे लिहिलेलं आहे ॲड रेफरल कोड, इथे टाकायचा आहे आणि अप्लाय म्हणायचं आहे. ओके, तुम्ही जर 12वीला असाल तर 12 महिने 18 महिन्याचा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट प्लॅन आहे. 10% ऑफ तुम्हाला माझा कोड वापरल्यामुळे सबस्क्रिप्शन अमाऊंटमध्ये मिळेल. म्हणजे उदाहरणार्थ 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन तुम्ही जर घेतलं तर या ठिकाणी 12,000 रुपये ही व्हॅल्यू दिसते आहे. 10% ऑफ म्हणजे 1200 रुपये यातून वजा होतील. ठीक आहे. अशा पद्धतीने सबस्क्रिप्शन घेताना DM सर लाईव्ह कोडचा तुम्हाला 10% बेनिफिट मिळवून देण्यासाठी फायदाच होणार आहे. त्यापुढे तुम्ही तुमच्याजवळ जमा झालेले कॉईन्स रिडीम करू शकता. रिडीम केल्यानंतर तुमचे अजून थोडेफार पैसे वाचतील आणि त्यानंतर तुम्ही सबस्क्रिप्शनसाठी पेमेंट करा. पेमेंट करण्यासाठी कार्ड मेथड, नेट बँकिंग, UPI, वॅलेट, EMI किंवा कॅश यापैकी कुठलाही एक पर्याय तुम्ही निवडू शकता आणि कंटिन्यू करून तुमचं सबस्क्रिप्शन ॲक्टिव्ह करा आणि माझ्यासोबत जॉईन करा अर्न अकॅडमीचा प्लस प्लॅटफॉर्म फुल सिलेबस इन डेप्थ व्यवस्थितपणे कंप्लीट करण्यासाठी. ज्या मुलांना वन टाईम पॉसिबल नाही आहे ते विद्यार्थी इन्स्टॉलमेंटमध्ये म्हणजेच हप्त्यांमध्ये सुद्धा 12 महिन्यापेक्षा अधिकचं सबस्क्रिप्शन घेऊ शकतात किंवा 0 कॉस्ट EMIचा पण ऑप्शन तुम्हाला अवेलेबल असतो. आय होप तुम्हाला सगळ्यांना प्रोसिजर समजली आहे. एनी डाऊट्स असतील कमेंट सेक्शन वाट बघतोय, तुम्ही कमेंट्समध्ये क्वेरी टाकू शकता. आता आपण आपला आजचा टॉपिक समजून घेऊया. आजचा टॉपिक आपला असणार आहे ॲव्हरी, मॅककार्टी, मॅक्लिओइड एक्सपेरिमेंट. पण तो समजून घेण्या अगोदर आपण शॉर्टमध्ये जो प्रिव्हियस एक्सपेरिमेंट आहे त्याचा रिकॅप घेऊया. जे फायनल कन्क्लुजन होतं ते ग्रिफिथ एक्सपेरिमेंटचं कन्क्लुजन काय होतं बाळांनो? ते होतं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. ज्यावेळेस ग्रिफिथ यांनी जो 4th एक्सपेरिमेंट त्यांनी केला, म्हणजे जी 4th स्टेप होती, त्या स्टेपमध्ये हीट किल्ड S टाईपचा बॅक्टेरिया त्यांनी घेतला होता. त्यासोबत लिव्हिंग R टाईपचा बॅक्टेरिया मिक्स असलेलं सोल्युशन त्यांनी एका हेल्दी माईसला इंजेक्ट केलं. ओके, आणि ते इंजेक्ट केल्यामुळे झालं असं
की त्या माईसला निमोनिया डेव्हलप झाला आणि त्या माईसची डेथ झाली. इनफॅक्ट असं व्हायला नको पाहिजे होतं. का? कारण की हिट किल्ड एस टाईपची स्ट्रेन जेव्हा इंडिव्हिज्युअली दिली गेली होती त्यावेळेस माईस सर्व्हाइव्ह झाला होता. लिव्हिंग आर टाईपची स्ट्रेन इंडिव्हिज्युअली दिली गेली तेव्हा सुद्धा माईस सर्व्हाइव्ह झाला होता, म्हणजे त्यांना निमोनिया इंडिव्हिज्युअली डेव्हलप झालेले नव्हते. बट वेन इट इज कंबाइंड or you can say heat killed S type along with the living R type of strain when was injected inside the mice, जेव्हा माईसच्या आतमध्ये ते इंजेक्ट केलं गेलं बाळांनो त्यावेळेस मात्र माईसला निमोनिया झाला. हे का झालं याचा प्रश्न त्यांना पडला, म्हणून त्यांनी ब्लड विथड्रॉ केलं आणि ज्यावेळेस त्यांनी ब्लडचं ॲनालिसिस केलं तेव्हा त्यांनी जे रिझल्ट्स बघितले ही वॉज शॉक्ड, की त्यांना असं जाणवलं की त्या पर्टिक्युलर ब्लडमध्ये लिव्हिंग आर टाईपचे स्ट्रेन सापडण्याऐवजी त्यांना लिव्हिंग एस टाईपची स्ट्रेन सापडली. बरोबर आहे? काय सापडली बाळांनो? लिव्हिंग एस टाईपची स्ट्रेन सापडली. म्हणजे याचा अर्थ असा की जे लिव्हिंग आर टाईपचे जे बॅक्टेरिया होते ओके त्यांनी स्वतःला ट्रान्सफॉर्म केलं कशामध्ये? लिव्हिंग एस टाईपच्या बॅक्टेरियामध्ये. म्हणजेच याचा अर्थ असा की या लिव्हिंग आर टाईपच्या बॅक्टेरियाने या हिट किल्ड एस टाईपच्या बॅक्टेरियाकडून ओके म्हणजे यांच्याकडून काहीतरी घेतलंय, काहीतरी पिकअप केलंय, म्हणून हे आर टाईपचे कन्वर्ट झाले एस टाईपमध्ये. क्लिअर? यालाच ग्रिफिथने ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल असं म्हटलं, ज्याला ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतो. त्याच्यापुढे ग्रिफिथ यांना पुढे काही डिस्कवरी करता आली नाही. पण नंतर जेव्हा हे कन्फर्म झालं की हे जे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल होतं हे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल DNA होतं. हे कसं प्रूव्ह झालं यासाठीचा एक्सपेरिमेंट आपण आज बघतोय. राईट? ग्रिफिथ यांनी जो एक्सपेरिमेंट केला बाळांनो, राईट, तो ग्रिफिथ यांचा एक्सपेरिमेंट 1928 मध्ये करण्यात आला होता. त्याच्या एक्झॅक्टली 16 वर्षांनंतर म्हणजे 1944 मध्ये नेक्स्ट एक्सपेरिमेंट एव्हरी मॅकॉर्डी आणि मॅक्लॉडी यांनी केलेला आहे. सो व्हॉट वॉज दॅट समथिंग विच कन्वर्ट्स दिस लिव्हिंग आर टाईप ऑफ बॅक्टेरिया into living S type of bacteria is determined or you can say proved by the Avery McCarty-McLeod experiment. आणि फायनली हा एक्सपेरिमेंट ॲक्च्युली परफॉर्म केला गेला, त्यातून हे प्रूव्ह पण झालं DNA, पण त्यावेळेस तो मात्र त्यावेळेचे जे बायोलॉजिस्ट लोक होते त्यांनी तो मान्य नाही केला. मग आता काय घडलं हे एक्सपेरिमेंटच्या साहाय्याने समजून घेऊया. राईट? चला, एव्हरी मॅक्लॉइड मॅकॉर्टी यांची पूर्ण नावं तुम्हाला अगोदर माहिती पाहिजे. हे तिघही काय म्हणूया आपण मायक्रोबायोलॉजिस्ट होते. ओस्वाल्ड एव्हरी, कोलिन मॅक्लिओइड आणि मॅकलिन मॅकॉर्टी अशी त्यांची पूर्ण नाव आहेत. ओके, यांनी सगळ्यात पहिला एव्हिडन्स जगाला दिला की बाबा जे काही ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल हो ग्रिफिथच्या एक्सपेरिमेंटमध्ये कन्क्लूड झालं होतं की ज्यामुळे आर टाईपचा बॅक्टेरिया ओके आर टाईपचा बॅक्टेरिया कशामध्ये कन्वर्ट होतो? एस टाईपच्या बॅक्टेरियामध्ये कन्वर्ट होतो. याला ग्रिफिथ यांनी नाव काय दिलं होतं? ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. हे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल नेमकं काय आहे? तर हे DNA आहे. काय आहे? DNA आहे. हे सगळ्यात पहिले यांनी एक्सप्लेन केलं. कोणी? एव्हरीने, मॅकॉर्टीने आणि मॅक्लॉइडने. ओके, आता ते कसं केलं ते समजून घेऊया. बरोबर आहे? राईट, मी तुम्हाला रिकॅपही सांगितला, मागचा एक्सपेरिमेंटही तुम्हाला माहिती असेल, त्यावरून तुम्ही आता हे लिंक लावू शकता. बरं, सगळ्यात पहिले यांनी काय केलं माहिती का? आता तुम्हाला ती स्टेप आठवायची. कोणती स्टेप? फोर्थ स्टेप. त्या फोर्थ स्टेपमध्ये काय होतं? हिट किल्ड एस टाईपचा बॅक्टेरिया होता. बरोबर आहे? प्लस लिव्हिंग आर टाईपचा बॅक्टेरिया होता. बरोबर आहे? आणि याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि मग याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? एस टाईपच्या बॅक्टेरियामध्ये झालं. बरोबर आहे? दॅट इज लिव्हिंग. म्हणजे जेव्हा ब्लड सॅम्पल रिमूव्ह करण्यात आलं त्या ब्लड सॅम्पलमध्ये लिव्हिंग एस टाईपचे बॅक्टेरिया सापडले. बरोबर आहे? ही होती स्टेप नंबर 4 ग्रिफिथच्या एक्सपेरिमेंटमध्ये. याच्यावरून ग्रिफिथने काय सांगितलं की बाबा या लिव्हिंग आर टाईपच्या स्ट्रेनने या एस टाईपच्या स्ट्रेनकडून काहीतरी घेतलंय. ओके, लिव्हिंग आर टाईप बॅक्टेरिया हॅव पिकअप समथिंग फ्रॉम द हिट किल्ड एस टाईप. मग नेमकं काय घेतलं हे शोधूया. सो सगळ्यात पहिले एव्हरी मॅक्लॉइड मॅकॉर्टीने ठीक आहे हा एस टाईपचा बॅक्टेरिया घेतला. ठीक आहे, सॉरी हिट नाही, एस टाईपचा बॅक्टेरिया घेतला. जस्ट अ मिनिट बाळांनो. ओके, काय घेतला? एस टाईपचा बॅक्टेरिया घेतला. एस टाईपचा बॅक्टेरिया घेतला. आता बॅक्टेरिया म्हटल्यावर त्याच्यामध्ये काय काय असणार? त्याच्यामध्ये बरंच काही असणार. ओके, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असणार, प्रोटीन असणार, RNA असणार, DNA असणार आणि लिपिड्स असणार. तर सगळ्यात पहिले या एस टाईपच्या बॅक्टेरियामधून बाळांनो एव्हरी मॅक्लॉइड मॅकॉर्टीने कार्बोहायड्रेट
ओके, अँड लिपिड्स हे रिमूव्ह केले. काय केले बाळांनो? रिमूव्ह केले. बरोबर आहे. सो कार्बोहायड्रेट आणि लिपिड सगळ्यात पहिले रिमूव्ह केले. आता यातले काही पॉईंट्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मिसिंग आहेत. ठीक आहे, पण हे तुम्हाला लक्षात घ्यायचं की असंच झालंय. आता मग उरलं काय त्याच्याकडे? त्याच्याकडे उरलं बाळांनो DNA. कोणाकडे? एस टाईपच्या बॅक्टेरियाकडे DNA उरलंय. त्याच्यानंतर काय उरलं? यस, RNA. ओके, आणि त्याच्यानंतर काय उरलं? प्रोटीन. सो DNA, RNA आणि प्रोटीन असा एक्स्ट्रॅक्ट असलेलं सोल्युशन. दिस इज एक्स्ट्रॅक्ट. बरोबर ना? असं एक्स्ट्रॅक्ट असलेलं सोल्युशन त्यांनी घेतलं. कोणी? ॲव्हरी मॅक्लॉइड मॅककार्टीने. काय घेतलं कळालं तुम्हाला? DNA, RNA आणि प्रोटीन. आता तेवढंच उरलंय ना. सो याचं एक्स्ट्रॅक्ट असलेलं सोल्युशन यांनी घेतलं. कोणी? ॲव्हरी मॅककार्टी आणि मॅक्लॉइडने. आणि या सोल्युशनमध्ये ठीक आहे त्यांनी लिव्हिंग R टाईपचे बॅक्टेरिया ॲड केले. कारण त्यांना बघायचं होतं ना की हे R टाईपचे बॅक्टेरिया DNA घेतात, RNA घेतात की प्रोटीन घेतात, हे त्यांना कन्फर्म करायचं होतं. सो हा सर्व एक्सपेरिमेंट त्यांनी परफॉर्म केला बाळांनो टेस्ट ट्यूबमध्ये. कसा केला? टेस्ट ट्यूबच्या मदतीने तुम्हाला मी समजावून सांगतो. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालंय. पुन्हा एकदा रिपीट करतो. एस टाईपच्या बॅक्टेरियामधून कार्बोहायड्रेट आणि लिपिड्स सगळ्यात पहिले त्यांनी रिमूव्ह करून घेतले. मग त्यामध्ये उरलं काय? ते जे सेल फ्री एक्स्ट्रॅक्ट, त्याच्यामध्ये उरलं काय? DNA उरला, RNA उरला आणि प्रोटीन. सो हे एक्स्ट्रॅक्ट असलेलं सोल्युशन त्यांनी घेतलं आणि सेपरेटली त्याच्यामध्ये लिव्हिंग R टाईपचा बॅक्टेरिया मिक्स केला. डन. ओके, आता याच्या पुढची स्टेप काय? पण DM सर लाईव्ह कोड तुम्हाला वापरायचा आहे 10% प्लस सबस्क्रिप्शनवर ऑफ मिळवण्यासाठी. चला, आता ह्या 3 टेस्ट ट्यूब्स त्यांनी घेतल्या कारण की हा एक्सपेरिमेंट त्यांनी पूर्णपणे टेस्ट ट्यूबमध्ये घेतला होता. आता तुम्हाला इमॅजिन करायचं आहे की या प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये ऑलरेडी DNA प्लस RNA ओके प्लस प्रोटीन हे अवेलेबल आहे. बरोबर आहे. सो मी इथे ते लिहून घेतो. म्हणजे त्यांनी 3 सेपरेट टेस्ट ट्यूब्स घेतल्या. त्या तिघही टेस्ट ट्यूबमध्ये सेपरेटली हा जो एक्स्ट्रॅक्ट होता हा एक्स्ट्रॅक्ट ॲड केला. हे सगळं कंटेंट कोणत्या बॅक्टेरियापासून मिळालेलं आहे? DNA, RNA आणि प्रोटीन. बाळांनो यस, हे सगळं कंटेंट तुम्हाला मिळालेलं आहे त्या यस टाईपच्या बॅक्टेरियाकडून. म्हणून मी ते येलो कलरमध्ये लिहिलं आहे. ठीक आहे. आता त्यांनी काय केलं माहिती आहे सगळ्यात पहिले? आता त्यांनी काही एन्झाईम्स वापरले. त्यांनी कुठले एन्झाईम्स वापरले तेही समजून सांगतो. त्यांनी बाळांनो पहिला एन्झाईम जो वापरला त्याचं नाव होतं DNase. काय नाव होतं? DNase. ओके. दुसरा एन्झाईम जो वापरला त्यांनी बाळांनो त्याचं नाव होतं प्रोटीएज. ठीक आहे, प्रोटीएज. ओके. आणि जो तिसरा एन्झाईम त्यांनी वापरला त्याचं नाव होतं RNase. त्याचं नाव होतं RNase. ओके, ठीक आहे. येस. आता हे एन्झाईम्स काय करतात हेही समजून घ्यायला लागेल. हा DNase आहे ना बाळांनो, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं की हा DNAचं ब्रेकडाऊन करणार. DNAला काय करणार बाळांनो? DNAचं लायसिस करणार म्हणजे ब्रेकडाऊन करणार. ओके, थोडी जागा कमी मला लिहायला इथे, पण समजून घ्या. DNAचं लायसिस करणार. तसं प्रोटीएज कोणाचं लायसिस करणार? बरोबर आहे, प्रोटीनचं लायसिस करणार, प्रोटीनला तोडणार. बरोबर आहे. तसं RNase कोणाचं लायसिस करणार? ॲब्सोल्युटली करेक्ट, RNAचं लायसिस करणार. कळतं आहे? राईट. डन. सो 3 एन्झाईम्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. DNAचं लायसिस करेल, प्रोटीनचं लायसिस करेल, RNAचं लायसिस करेल. हे तिघही एन्झाईम्स त्यांनी सेपरेटली प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये ॲड केले. ठीक आहे, मी तुम्हाला इथे दाखवतो. जस्ट अ मिनिट. मी त्यासाठी व्हाईट कलर वापरतोय. ओके. सो पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये त्यांनी ॲड केला. ठीक आहे, मी इथे सेपरेटली लिहितोय. पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये त्यांनी ॲड केलं प्रोटीएज. काय ॲड केलं? प्रोटीएज. ओके. दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये त्यांनी ॲड केलं RNase. ओके. आणि तिसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये त्यांनी ॲड केलं DNase. काय ॲड केलं? DNase. क्लिअर? डन. ओके. याच्यानंतर त्यांनी काय केलं माहिती आहे बाळांनो तुम्हाला? याच्यानंतर त्यांनी सेपरेटली प्रत्येकामध्ये, ठीक आहे, प्रत्येकामध्ये जी लिव्हिंग R टाईपचा जो बॅक्टेरिया होता, ठीक आहे, लिव्हिंग ठीक आहे, जो R टाईपचा बॅक्टेरिया होता तो ॲड केला. R टाईप. ओके. प्लस लिव्हिंग R टाईपचा बॅक्टेरिया ॲड केला. लिव्हिंग R टाईपचा बॅक्टेरिया काय केला बाळांनो? प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी ॲड केला. इज दॅट क्लिअर टू यू? बघा पुन्हा एकदा एक्सपेरिमेंट मी कंप्लीट म्हणजे रिपीट करतो. काय एक्झॅक्टली एक्सपेरिमेंट आहे? तर सगळ्यात पहिले त्यांनी
यस टाईपच्या बॅक्टेरियाकडून DNA घेतला, RNA घेतला, प्रोटीन घेतला, तो एक्स्ट्रॅक्ट पहिले टेस्ट ट्यूबमध्ये टाकला. ठीक आहे. सो हे जे येलो कलरमध्ये लिहिलेलं आहे हे सगळं कशापासून मिळालेलं आहे? हे सगळं मिळालेलं आहे बाळांनो यस टाईपच्या बॅक्टेरियाकडून. ओके, हे सगळं यस टाईपच्या बॅक्टेरियाकडून. बरोबर आहे. बरं, या प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये त्यांनी पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये प्रोटीएज ॲड केला. ठीक आहे, इथे प्रोटेज झाला आहे माझ्याकडून, इट शुड बी प्रोटीएज. ओके, प्रोटीई राहून गेलाय, प्रोटीएज. दुसऱ्या याच्यामध्ये RNAज आणि तिसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये DNAज नावाचा एन्झाईम ॲड केला. हे एन्झाईम्स काय करतात मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. DNAचा लायसिस करतो, प्रोटीएज प्रोटीनचा लायसिस करतो, RNAचा लायसिस करतो, म्हणजे ब्रेकडाऊन करतो. ओके, आणि प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये त्यांनी लिव्हिंग R टाईपची स्ट्रेन ॲड केली. आता त्यांनी रिझल्टसाठी वेट केला. काय रिझल्टसाठी वेट केलं बघा, लक्ष द्या, एकदम फंटास्टिक रिझल्ट्स. ओके, येस, बघा पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये काय झालं असेल रे, हा प्रोटीएज तुम्ही ॲड केलाय, मग याने कोणाचं ब्रेकडाऊन केलं असेल? ऑब्विसली प्रोटीनचं ब्रेकडाऊन केलं. बरोबर आहे, म्हणजे ह्या टेस्ट ट्यूबमधून प्रोटीन विषय संपला, प्रोटीन डिग्रेड झाला. बरोबर आहे. मग त्यांनी बघितलं की या टेस्ट ट्यूबमध्ये हा लिव्हिंग R टाईपचा बॅक्टेरिया यस टाईपच्या बॅक्टेरियामध्ये कन्वर्ट होतोय का नाही होते, आणि झाला. ठीक आहे, यस टाईपच्या बॅक्टेरियामध्ये तो काय झाला बाळांनो, कन्वर्ट झाला, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन त्यांना बघायला मिळालं. ट्रान्सफॉर्मेशन या टेस्ट ट्यूबमध्ये त्यांना बघायला मिळालं. ओके, म्हणजे कळालं. याचा अर्थ असा, हा जो प्रोटीएज आहे हा प्रोटीनला ब्रेक करतो, म्हणजे प्रोटीन ट्रान्सफॉर्मेशनसाठी जबाबदार नाही. समजतंय सगळ्यांना? राईट, डन, क्लिअर. जर प्रोटीन जबाबदार असता तर प्रोटीन डिग्रेड झाल्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन झालं असतं का? नसतं झालं. आता इथे प्रोटीन आहे का नाहीये, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनसाठी एक तर DNA जबाबदार आहे किंवा RNA जबाबदार आहे. बरोबर ना. प्रोटीएज ॲड केल्यामुळे काय झालं, हा प्रोटीन जो आहे तो डिग्रेड झाला, म्हणजे तो गेला निघून. ठीक आहे, त्याचं ब्रेकडाऊन झालं. मग उरलं कोण? DNA उरला आणि RNA उरला. म्हणजे या DNAने किंवा RNAने या लिव्हिंग R टाईपच्या बॅक्टेरियाला यस टाईपच्या बॅक्टेरियामध्ये कन्वर्ट केलं. बरोबर आहे, राईट, क्लिअर एव्हरीवन. चलो आगे जाएंगे. आता पुढचा विषय काय? हा पुढचा एन्झाईम. पुढचा एन्झाईम कोण आहे? RNAज. पुढची टेस्ट ट्यूब. RNAज कोणाचं ब्रेकडाऊन करेल? ऑब्विसली RNAचं ब्रेकडाऊन करेल. बरोबर आहे, म्हणजे या टेस्ट ट्यूबमध्ये RNAचं ब्रेकडाऊन झालं. मग त्यांनी वेट केला की बाबा या टेस्ट ट्यूबमध्ये हा लिव्हिंग R टाईपचा बॅक्टेरिया यस टाईपच्या बॅक्टेरियामध्ये कन्वर्ट होतो का? तर बाळांनो, या टेस्ट ट्यूबमध्ये सुद्धा R टाईपचा बॅक्टेरिया यस टाईपच्या बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफॉर्म झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ इथे ट्रान्सफॉर्मेशन घडलं, इथे ट्रान्सफॉर्मेशन घडलं बाळांनो. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ असा, ठीक आहे, की RNA सुद्धा जबाबदार नाही आहे ट्रान्सफॉर्मेशनसाठी. कारण की जर RNA असता तर या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन नसतं झालं. म्हणजे DNA आणि प्रोटीन पैकीच कोणीतरी आहे की जे ट्रान्सफॉर्मेशन करतं. पण पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये तर आपल्याला क्लिअर झालंय की प्रोटीन पण नाहीये. मग उरलं कोण? DNAच उरला की नाही? बरोबर आहे ना. पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये बघा DNA होता आणि RNA होता, या दोघांपैकी कोणीतरी जबाबदार होतं. प्रोटीन नाहीये असं आपण म्हटलं पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये. म्हणजे पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये प्रोटीनची पॉसिबिलिटी आपण काय केली? नलिफाय केली किंवा डिलीट केली. दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये RNAची पण पॉसिबिलिटी काय झाली? नलिफाय झाली, म्हणजे डिलीट झाली. आता उरलं कोण? तिसरी टेस्ट ट्यूब. मग तिसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये त्यांनी कन्फर्म केलं की बाबा बघूया, चला DNA जर ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे तर आपण या टेस्ट ट्यूबमध्ये DNAज नावाचा एन्झाईम टाकून बघू. हा DNAज नावाचा एन्झाईम कोणाचं डिग्रेडेशन करेल? DNAचं करेल की नाही? बरोबर आहे की नाही? सो DNAचं डिग्रेडेशन करेल, म्हणजे DNA राहणार नाही. मग मला सांगा, जर DNAच नाही राहिला तर या टेस्ट ट्यूबमध्ये ट्रान्सफॉर्मेशन व्हायला पाहिजे का? नाही व्हायला पाहिजे. मग त्यांनी रिझल्टसाठी वेट केला. जेव्हा त्यांनी रिझल्ट्स बघितले, लिव्हिंग R टाईपची स्ट्रेन ॲज इट इज राहिली, म्हणजे ती यस टाईपच्या स्ट्रेनमध्ये कन्वर्ट झाली नाही. याचा अर्थ नो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, या टेस्ट ट्यूबमध्ये कुठल्याही प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन त्यांना बघायला मिळालं नाही. याच्यावरून काय प्रूव्ह झालं की बाबा DNA जो आहे, जर तो राहिला असता, जसं पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये DNA राहिला, दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये DNA राहिला, म्हणून ट्रान्सफॉर्मेशन झालं. म्हणून R टाईपचा बॅक्टेरिया यस टाईपच्या बॅक्टेरियामध्ये काय झाला बाळांनो? कन्वर्ट झाला. पण तिसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये DNAला आपण ब्रेक केलं, म्हणजे त्याचं लायसिस केलं. कोणाच्या माध्यमातून? DNAच्या माध्यमातून किंवा DNAच्या सपोर्टमुळे. म्हणजे तिसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये DNA नाही आहे, म्हणून R टाईपचा बॅक्टेरिया ट्रान्सफॉर्म झाला नाही. त्याला ट्रान्सफॉर्मेशनसाठी जेनेटिक मटेरियलच मिळालं नाही, म्हणून नो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, आय होप तुम्हाला एक्सपेरिमेंट कळालेला आहे की एक्झॅक्टली काय केलं. आता म्हणजे या एक्सपेरिमेंटवरून काय प्रूव्ह झालं रे? या एक्सपेरिमेंटवरून असं प्रूव्ह झालं की हा जो DNA असतो, हा DNA जबाबदार असतो बाळांनो या R टाईपच्या स्ट्रेनला कन्वर्ट करण्यासाठी.
बरोबर आहे, की जो या टेस्ट ट्यूबमध्ये उरलेला नाही आहे, त्याचं लायसिस झालं आहे. म्हणजे RNA मध्ये ती पॉसिबिलिटी नाही आहे, प्रोटीनमध्ये पण ती पॉसिबिलिटी नाही आहे कन्व्हर्ट करण्याची. तुम्हाला माहिती आहे, हा एक्सपेरिमेंट करण्याच्या अगोदर लोकांचा असा समज होता की प्रोटीन जे असतं ना, हे प्रोटीन ॲक्च्युली जेनेटिक मटेरियल असतं. बरेच जण असं कन्सिडर करायचे. पण हा एक्सपेरिमेंट जेव्हा परफॉर्म करण्यात आला तेव्हा मात्र लोकांना समजलं की बाबा प्रोटीन नाही आहे जेनेटिक मटेरियल हे DNA आहे. आता मला सांगा, एक्सपेरिमेंट किती छान होता, पण याच्यामध्ये छोटासा ट्विस्ट आहे. तो ट्विस्ट मी पुढे जातोय बघा. आता हा एवढा एक्सपेरिमेंट केला, बरोबर आहे, एवढा एक्सपेरिमेंट केला, त्यांनी ऑलमोस्ट एव्हिडन्स दिले की बाबा DNA काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. ओके, की ज्याच्यामुळे काय घडतं आहे, या DNA मुळे R टाईपची जी स्ट्रेन आहे, ओके R टाईपची जी स्ट्रेन आहे जी S टाईपच्या स्ट्रेनमध्ये कन्वर्ट झाली. ओके, जे टेस्ट ट्यूब नंबर 1 आणि टेस्ट ट्यूब नंबर 2 मध्ये प्रूव्ह झालं. म्हणजे याचा अर्थ असा की जे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल ग्रिफिथ यांनी जगाला दिलं, ओके, ते काय असायला पाहिजे, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल, ओके, जे जगाला त्यांनी सांगितलं ते काय असायला पाहिजे, ॲब्सोल्युटली करेक्ट, ते DNA असायला पाहिजे. या एक्सपेरिमेंटवरून ते प्रूव्ह झालं. पण प्रॉब्लेम, त्यावेळचे जे काय म्हणूया आपण बायोलॉजिस्ट लोक होते, ठीक आहे, म्हणजे बायोलॉजीचा अभ्यास करणारे जे तज्ज्ञ लोक होते, बायोलॉजिस्ट लोक जे होते, त्या बायोलॉजिस्ट लोकांना मात्र हा एक्सपेरिमेंट त्यावेळेस मान्य नव्हता. म्हणून त्या बायोलॉजिस्ट लोकांना त्या ठिकाणी हा एक्सपेरिमेंट मान्य झाला नाही, बिकॉज दे वेअर नॉट कन्व्हिन्स्ड. ते फुल्ली या एक्सपेरिमेंटला कन्व्हिन्स्ड नव्हते, पूर्णपणे सहमत नव्हते. कारण की त्यावेळेस काय गंमत होती ना बाळांनो, आता एक्सपेरिमेंट कधी झाला बघा, 1944 मध्ये झाला, बरोबर आहे. आणि DNAचं मॉडेल कधी शोधलं गेलं आहे, 1952 मध्ये. ते कोणी शोधलं, वॅटसन आणि क्रिकने शोधलं. मग प्रॉब्लेम काय झाला, तर 1944 मध्ये लोकांना DNA माहिती होता, पण एवढी क्लॅरिटी नव्हती DNA बद्दलची. सायन्स एवढं पुढे गेलेलं नव्हतं, ठीक आहे ना. एक्झॅक्ट DNA कसा असतो, खरंच तोच असतो का, की ज्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मेशन होतं, याबद्दल मतांतर होतं. म्हणजे देअर वॉज काय म्हणूया आपण ग्रीव्हियन्सेस. ओके, म्हणजे खूप सारे हे होते, म्हणजे काय म्हणूया आपण क्लॅशेस होते, किंवा खूप सारं कन्फ्युजन होतं DNAच्या एक्झॅक्ट स्ट्रक्चरबाबत. त्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की त्यावेळेचे बायोलॉजिस्ट लोक मान्य नव्हते, किंवा त्यावेळेच्या बायोलॉजिस्ट लोकांना ते कन्व्हिन्स नाही झाले. म्हणून हा एक्सपेरिमेंट ॲक्च्युली एवढा छान एक्सपेरिमेंट असून सुद्धा, ठीक आहे, तेवढा फेमस नाही झाला, किंवा काय म्हणूया आपण तेवढं हे नाही झाला, त्याला जे क्रेडिट मिळायला पाहिजे ते क्रेडिट त्यावेळेस नाही मिळालं. आता काही विद्यार्थी म्हणतील, सर मग तो जो एक्सपेरिमेंट असं झाला तो मग आम्हाला का दिला. कारण फेल्युअर्समुळे आपल्याला कळत असतं की एक्झॅक्टली काय घडलं असेल. ओके, फेल्युअर्समुळे आपल्याला एक्सपिरियन्स येतो. फेल्युअर्समुळे तुमच्यासारखे जे बडिंग सायंटिस्ट आहे, जर उद्या एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली तर फेल्युअर्समुळे आपल्याला कळेल नाही की नाही बाबा असं केलं तर फेल होतो, हे असं नाही करायला पाहिजे. यासाठीच तर फेल्युअर एक्सपेरिमेंट्स जनरली सिलेबसमध्ये दिलेले असतात. आय होप तुम्हाला हा एक्सपेरिमेंट व्यवस्थितपणे समजलेला आहे. सो अशा पद्धतीने एव्हरी मॅककार्टी मॅक्लॉइड एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यात आला, आणि त्यातून हे कन्व्हिन्स पण झालं, म्हणजे एव्हिडन्स पण दिले गेले की DNA वॉज द जेनेटिक मटेरियल. बट बायोलॉजिस्ट ॲट दॅट टाइम वेर नॉट ॲट ऑल कन्व्हिन्स्ड बाय दॅट एक्सपेरिमेंट. आता याच्यानंतर मग तुम्ही म्हणाल सर मग पुढचा एक्सपेरिमेंट कोणी केला आणि तो कसा झाला, तर याच्यानंतरचा जो एक्सपेरिमेंट होता तो एक्झॅक्टली 8 वर्षांनंतर 1952 मध्ये हर्शी अँड चेज या 2 सायंटिस्टने केला. ओके, आता तो एक्सपेरिमेंट कसा होता, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय केलं गेलं हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बाळांनो, हा एक्सपेरिमेंट तुम्हाला कसा वाटला, माझी टीचिंग मेथडॉलॉजी कशी वाटली, याबद्दलचं तुमचं मत नक्की कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक बटन हिट करा, आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटते की यार या सरांनी छान शिकवलं आहे, मला बायोलॉजी यांच्याकडूनच शिकायचं आहे, सो बाळांनो मी तुम्हाला वेलकम करतो अनअकॅडमीच्या प्लस प्लॅटफॉर्मला. सबस्क्रिप्शन घेऊन माझे फुल सिलेबस बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता बाय युझिंग माय कोड DMSirLive टू गेट 10% डिस्काउंट. फायनल कन्क्लुजन काय होतं एक्सपेरिमेंटचं बघा. त्यांनी सगळ्यात पहिले DNA, RNA आणि प्रोटीन हे प्युरिफाय केले, बरोबर आहे, आणि बाकीचे मटेरियल्स त्यांनी सेपरेट आउट केले. ठीक आहे, आता हे सगळं घेतलं आणि हे सगळं त्यांनी बाळांनो R सेल्स सोबत काय केलं, सेपरेटली मिक्स केलं, बरोबर आहे. R सेल्स सोबत सेपरेटली मिक्स केलं, आणि हे त्यांना कन्फर्म करायचं होतं की नेमकं एक्झॅक्टली कोण आहे बा या तिघांपैकी, DNA आहे, RNA आहे की प्रोटीन आहे, की ज्याच्यामुळे R टाईपची सेल S टाईपच्या सेलमध्ये काय होते बाळांनो, ट्रान्सफॉर्म होते. हे त्यांना कन्फर्म करायचं, त्यांना म्हणजे एव्हरी मॅककार्टी मॅक्लॉइडला, बरोबर आहे. मग एक्सपेरिमेंट त्यांनी केला, प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये एन्झाईम्स टाकले, पहिल्यामध्ये तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे प्रोटीएस टाकलं, दुसऱ्यामध्ये RNAs टाकलं, तिसऱ्यामध्ये DNAs टाकलं. मग हे कन्फर्म झालं की बाबा दुसरं तिसरं कोण नाही आहे, ग्रिफिथ ज्यांनी
ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल समजलं होतं. ओके, ग्रिफिथने ज्याला ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल समजलं होतं ते ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल कोण आहे? DNA आहे, की ज्यामुळे ही हार्मलेस असलेली R टाईपची स्ट्रेन, हार्मलेस आहे ना ती, नॉन पॅथोजेनिक आहे, नॉन व्हायरुलंट आहे, नॉन कॅप्सुलेटेड आहे, रफ आहे, ही एकदम डेंजरस असलेल्या म्हणजे डेडली असलेल्या यस स्ट्रेनमध्ये स्वतःला काय करते बाळांनो? कन्व्हर्ट करते. बरोबर आहे, हे प्रूव्ह झालं. याचे एव्हिडन्सेस एव्हरी मॅकलॉइडने दिले. हा सॅड पार्ट हा आहे की त्यावेळेचे बायोलॉजिस्ट लोक कन्व्हिन्स नाही झाले, त्यांना तो एक्सपेरिमेंट मान्य नव्हता. बरोबर आहे, राईट. सो आय होप सगळ्यांना क्लिअर झालं एक्सपेरिमेंट, राईट. सो त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या एक्सपेरिमेंटमध्ये अजून डिस्कवरी काय केली होती तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. प्रोटीएज एन्झाईम वापरून बघितला, आरएनएज एन्झाईम वापरून बघितला, जिथे ट्रान्सफॉर्मेशन नाही झालं. पण ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्स म्हणजे याचा अर्थ प्रोटीन पण नव्हता, आरएनए पण नव्हता. मग कोण होतं? द एक्सपेरिमेंट प्रूव्ह दॅट द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल वॉज नथिंग बट द DNA, डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड. राईट, डन. चलो, हिअर इज द एंड ऑफ एक्सपेरिमेंट. सो आता मी तुम्हाला काही MCQ देतोय बाळांनो, जे तुम्हाला ग्रिफिथ एक्सपेरिमेंट आणि ग्रिफिथ एक्सपेरिमेंट आणि एव्हरी मॅकलॉइड एक्सपेरिमेंटशी रिलेटेड आहे. तुम्ही व्यवस्थितपणे जर माझे दोघंही लेक्चर्स अटेंड केले असतील तर तुम्हाला MCQची उत्तरं देता येणार आहे. हा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट आहे ज्यामध्ये यस स्ट्रेन बॅक्टेरिया वेअर व्हायरुलंट अँड स्मूथ वॉल्ड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ. मी ग्रिफिथ एक्सपेरिमेंटमध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला या क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी मी 15 सेकंड देतो आहे. ॲक्च्युली ते पोलची सवय झाली 30 सेकंडची. तुम्ही विचार करू शकता. राईट, सापडले उत्तर? नाही सापडलं? टाईम संपलाय. बघा, हा यस टाईपचा बॅक्टेरिया आहे. या यस टाईपच्या बॅक्टेरियाला वरतून एक कोट असतो. काय असतो बाळांनो? कोट. आणि हा जो कोट असतो हा पॉलिशॅकराइड कोट असतो. यामुळे यस टाईपचा बॅक्टेरिया एवढा डेंजरस असतो. म्हणजे कसा असतो? पॅथोजेनिक असतो. आणि दुसरी गोष्ट डेडली म्हणजे व्हायरुलंट. डेडली म्हणजे कसा आहे? व्हायरुलंट. जीव घेणाय बाळांनो तो. ठीक आहे ना, कसा आहे? जीव घेणाय तो. याच्यामुळेच असतो पॉलिशॅकराइडच्या. तशी R टाईपमध्ये गंमत नाही. R टाईपच्या बॅक्टेरियाला असं काही कोट बीट नाही आहे. नॉन कॅप्सुलेटेड आहे बिचारा तो. ठीक आहे, त्याच्यामुळे तो नॉन पॅथोजेनिक आहे. रेडी? नेक्स्ट क्वेश्चन. येस, वेळ दिलाय तुम्हाला. 15 सेकंडमध्ये क्वेश्चन पण वाचायचं आणि उत्तर पण द्यायचं. एव्हरी मॅकलॉइड-मॅककार्टीने जो एक्सपेरिमेंट केला त्यांच्या एक्सपेरिमेंटमध्ये R स्ट्रेन बॅक्टेरिया यस स्ट्रेनमध्ये ट्रान्सफॉर्म झाले. सो त्यांनी काय पिक केलं होतं की जे हिट किल्ड एक्स्ट्रॅक्ट यस स्ट्रेनच्या बॅक्टेरियामध्ये होतं. प्रोटीन केलं होतं का बाळांनो? नाही. प्रोटीनमुळे झालं का ट्रान्सफॉर्मेशन? नाही झालं. लिपिडमुळे? नाही. लिपिड तर त्यांनी आधीच सेपरेट आउट करून टाकलं होतं. स्टार्च, कार्बोहायड्रेट त्यांनी आधीच सेपरेट आउट केलेले होते, त्याच्यामुळे ते नाही. मग कोण होतं ते? DNA होतं. बरोबर आहे, राईट. कोण होतं? DNA होतं. इज दॅट क्लिअर टू यू? राईट, डन. येस, ॲब्सोल्युटली DNA होतं बाळांनो. आणि जेव्हा DNA जर टाकला, हा एन्झाईम जेव्हा त्यांनी टेस्ट ट्यूबमध्ये टाकला तर या एन्झाईमने ते DNAचं डिग्रेडेशन केलं आणि मग हे कन्फर्म झालं की बाबा DNA जर असेल तरच ट्रान्सफॉर्मेशन होणार, DNA नसेल तर ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही. राईट, नेक्स्ट क्वेश्चन. झालं? देऊ वेळ? येस. अरे क्लिक का नाही होत? Okay, so the microorganism used by Griffith in the studies on bacterial transformation was कुठला होता? बरोबर, स्ट्रेप्टोकॉकस निमोनी. स्ट्रेप्टोकॉकस निमोनी हा मायक्रोऑर्गॅनिझम, हा ॲक्च्युली बॅक्टेरिया आहे. हा बॅक्टेरिया ग्रिफिथ यांनी त्यांच्या एक्सपेरिमेंटसाठी वापरला होता. बरोबर आहे. इश्चरेशिया कोलाय नाही, ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर पण नाही आहे आणि न्यूरोस्पोरा क्रासा सुद्धा नाही आहे. ठीक आहे. इश्चरेशिया कोलिया तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी चॅप्टरमध्ये भेटणार आहे.
ड्रॉसोफिला मेलानोगास्टर तुम्हाला इनहेरिटन्स व्हेरिएशन चॅप्टरमध्ये भेटेल आणि न्यूरोस्पोरा क्रासा तुम्हाला 11 नंबरचा जो एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन आहे ना त्या चॅप्टरमध्ये आपण या मायक्रो ऑर्गॅनिझम्सबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेऊया. राइट, चलो आगे जाएंगे. नेक्स्ट, व्हॉट इज नेक्स्ट क्वेश्चन? DNA इज अ पॉलिमर ऑफ. DNA कसलं पॉलिमर आहे बाळांनो? क्या बात आहे, जमलंय उत्तर. बरं, DNA काय आहे बाळांनो? न्यूक्लिक ॲसिड आहे. ओके, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की न्यूक्लिक ॲसिड जे असतात, ओके, हे न्यूक्लिक ॲसिड बनलेले असतात कशापासून? न्यूक्लिओटाइड्सपासून. कशापासून बनतात बाळांनो? न्यूक्लिओटाइड्सपासून बनतात. ओके, आणि न्यूक्लिओटाइड्स कशापासून बनतात? न्यूक्लिओटाइड्स बनतात बाळांनो 3 कंपोनंट्सपासून. त्यातला पहिला कंपोनंट असतो नायट्रोजिनस बेस. सेकंड कंपोनंट असतो शुगर आणि तिसरा कंपोनंट असतो फॉस्फोरिक ॲसिड. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न विचारला होता की न्यूक्लिक ॲसिड म्हणजे DNA कसलं पॉलिमर आहे? ओके, सो DNA हे पॉलिमर आहे बाळांनो न्यूक्लिओटाइड्सचं, म्हणजे सेकंड ऑप्शन तुमच्यासाठी करेक्ट आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील सर मग हे न्यूक्लिओसाइड काय आहे? बाळांनो मी आत्ताच सांगितलं न्यूक्लिओटाइड कशापासून बनले? नायट्रोजनस बेस, शुगर आणि फॉस्फोरिक ॲसिड. सो हे न्यूक्लिओसाइड म्हणजे बाळांनो दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन. एक म्हणजे नायट्रोजनस बेस, ओके, नायट्रोजनस बेस प्लस शुगर, प्लस काय आहे बाळांनो? शुगर. या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे न्यूक्लिओसाइड. ओके, न्यूक्लिओसाइड. म्हणजे तुम्हाला जर न्यूक्लिओटाइड लिहायचं असेल तर तुम्ही न्यूक्लिओटाइड असं सुद्धा लिहू शकता. कसं लिहू शकता बघा? न्यूक्लिओटाइड विल बी इक्वल टू न्यूक्लिओसाइड, ठीक आहे, न्यूक्लिओसाइड प्लस व्हॉट? फॉस्फोरिक ॲसिड किंवा फॉस्फेट ग्रुप, फॉस्फोरिक ॲसिड. क्लिअर? नक्की समजलंय? एकदम सोपं आहे. अमिनो ॲसिड्स काय आहेत बाळांनो? अमिनो ॲसिड्स बेसिक स्ट्रक्चर्स आहेत प्रोटीनचे आणि न्यूक्लिओ प्रोटीन म्हणजे काय म्हणूया आपण न्यूक्लियसमध्ये अवेलेबल असलेलं प्रोटीन, दॅट इज न्यूक्लिओ प्रोटीन. सो अमिनो ॲसिड्स ची जर लॉंग चेन तुम्ही बनवली, सो लॉंग चेन ऑफ अमिनो ॲसिड इज नथिंग बट द प्रोटीन. दॅट्स इट. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे का? येस आहे. डुप्लिकेशन ऑफ DNA इज कॉल्ड ॲज. 4 ऑप्शन्स तुम्हाला दिले, तुम्हाला व्यवस्थितपणे आन्सर द्यायचं आहे. क्या बात आहे बाळांनो. तुम्हाला सगळ्यांना फोटोकॉपी माहिती आहे, ठीक आहे. जर आपल्याकडे एखादं इम्पॉर्टंट नोट्स आहे आणि ती जर आपल्याला हवी आहे तर आपण काय करतो? फोटोकॉपीच्या दुकानामध्ये जातो, फोटोकॉपी काढतो आणि एक फोटोकॉपी आपल्याकडे ठेवतो, ज्याला आपण झेरॉक्स असं म्हणतो, बरोबर आहे. सो तसंच तुम्हाला जर DNAची फोटोकॉपी बनवायची म्हणजे डुप्लिकेशन बनायचं, त्याला काय म्हणणार? त्याला बाळांनो रेप्लिकेशन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? रेप्लिकेशन म्हणतात. सो तुमचं या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय आहे? सी, रेप्लिकेशन. मग सर हे ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन काय हेही समजून सांगतो. बाळांनो बघा, आपल्या DNA कडे ओके एक सिक्रेट रेसिपी असते. कसली माहिती आहे? प्रोटीन बनवण्याची. कसं काय? कारण त्याच्याकडे जीन असतो. ओके, DNA कडे काय असतो? जीन असतो. सो हा DNA सगळ्यात पहिले mRNA बनवतो. काय बनवतो? mRNA. याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणायचं? ट्रान्सक्रिप्शन. ओके, कारण की आपल्याला प्रोटीन बनवायचं आहे ना, कारण की रेसिपी कोणाकडे? DNA कडे. सो ही रेसिपी अगोदर येणार mRNA कडे, बरोबर आहे. आणि mRNA ही रेसिपी यूज करणार काय बनवण्यासाठी? प्रोटीन बनवण्यासाठी. पण mRNA स्वतः बनवतो का प्रोटीन? नाही बाळांनो. प्रोटीन हे बनवलं जातं रायबोझोमच्या मदतीने. सो रायबोझोमला म्हणून तर प्रोटीनची फॅक्टरी म्हणतात. सो mRNA वरची जी इन्फॉर्मेशन आहे प्रोटीन बनवण्यासाठीची, ती इन्फॉर्मेशन रीड केली जाते tRNA, mRNA आणि rRNAच्या मदतीने. प्रोटीन हे त्या ठिकाणी बनवलं जातं बाळांनो. सो mRNA पासून प्रोटीन बनणं याला ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं, ठीक आहे. याला काय म्हटलं जातं? ट्रान्सलेशन. आणि हा जो कन्सेप्ट आहे, पूर्ण रिॲक्शनचा जो कन्सेप्ट आहे, या पूर्ण कन्सेप्टला सेंट्रल डोग्मा असं म्हणतात. काय म्हणतात? सेंट्रल डोग्मा असं म्हणतात. ओके, राईट, डन, क्लियर. सो ट्रांसक्रिप्शन, ट्रांसलेशन, डन डना डन. चलो आगे जाएंगे.
प्रोपगेशन म्हणजे काय? प्रोपगेशन म्हणजे बाळांनो एक प्रकारची डेव्हलपमेंट असते, टेक्निक्स असतात. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणजे डेव्हलपमेंट. समजा तुम्ही व्हेजिटेटिव्ह म्हणत असाल तर रूट असेल, स्टेम असेल, लिव्ज असतील, यांच्यापासून जर प्लांट हे प्रोड्यूस होत असेल तर त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हटलं जातं. ओके, ठीक आहे, राईट. एकच मिनिट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. विच ऑफ द फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर द एक्सप्रेशन ऑफ ट्रेट? काही क्वेश्चन्स टॉपिक रिलेटेड होते, काही क्वेश्चन थोडेसे टॉपिकशी रिलेटेड आहेत पण एक्झॅक्ट टॉपिकशी रिलेटेड नाही आहे, थोडेसे फिरून विचारलेले आहेत, पण तेही आपल्याला माहिती असायला पाहिजे. बरं, आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल सर हे टर्म्सच आम्ही ऐकलेलं नाही आहे, हे समजावून सांगा. तर बाळांनो रिकॉन, म्युटॉन आणि सिस्टॉन हे जे आहेत ना बाळांनो, हे मॉडर्न कन्सेप्ट आहेत. हे काय आहेत? मॉडर्न कन्सेप्ट आहेत. हे मॉडर्न कन्सेप्ट कोणाचे आहेत? हे मॉडर्न कन्सेप्ट आहेत बाळांनो जीनचे. ओके, कोणाचे आहेत? जीनचे. बरं, हे मॉडर्न कन्सेप्ट कोणी दिले? हे मॉडर्न कन्सेप्ट देणारा सायंटिस्ट होता बाळांनो सिमोर बेंझर. काय नाव होतं त्यांचं? सिमोर बेंझर. हे सायंटिस्ट होते ज्यांनी सगळ्यात पहिले हे मॉडर्न कन्सेप्ट अख्ख्या जगाला दिले. काय आता हे कन्सेप्ट समजून घेऊया. पहिले आहे रिकॉन. ओके, रिकॉनवरून तुम्हाला लक्षात ठेवायचं की हा एक सेगमेंट असतो डीएनएचा की जो जबाबदार असतो रिकॉम्बिनेशनसाठी. कशासाठी? रिकॉम्बिनेशनसाठी. त्यानंतर म्युटॉन, मी याला थोडंसं फनीमध्ये मटन असं म्हणतो, ठीक आहे, पण ते मटन नाही, इट इज म्युटॉन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर म्युटेशन. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट? म्युटेशन. आणि तिसरा कन्सेप्ट आहे बाळांनो सिस्ट्रॉन. ओके, सिस्ट्रॉन इट इज ॲक्च्युली मेन काय म्हणूया आपण सेगमेंट आहे जीनचा, बट इट इज युनिट ऑफ फंक्शन अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द सिंथसिस ऑफ प्रोटीन. प्रोटीन बनवण्यासाठी सिस्ट्रॉन हा कन्सेप्ट जबाबदार असतो. प्रोटीन किंवा त्याला पॉलीपेप्टाईड सुद्धा बऱ्याच वेळेस म्हटलं जातं. सो आय होप सगळ्यांना हे तिघही कन्सेप्ट क्लिअर झाले. तिघही डीएनएचे सेगमेंट्सच आहेत म्हणजे जीनच आहेत. ओके, पण एक रिकॉम्बिनेशनसाठी जबाबदार असणार, एक म्युटेशनसाठी जबाबदार असणार, एक प्रोटीन बनवण्यासाठी जबाबदार. रिकॉम्बिनेशनसाठी रिकॉन, म्युटेशनसाठी म्युटॉन, प्रोटीन बनवण्यासाठी सिस्ट्रॉन. म्हणजे ट्रान्सलेशन प्रोसेस किंवा ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये तुम्हाला सिस्ट्रॉन उपयोगी आहे. आता राहिला प्रश्न सर हे कोडॉन काय आहे? बाळांनो जो mRNA असतो ना, हा mRNA असा असतो सिंगल स्ट्रँडेड लिनियर अनफोल्डेड स्ट्रक्चर असतं. याला एका बाजूला 5 प्राईम असतो, एका बाजूला 3 प्राईम असतो. ह्या डिरेक्शन्स आहेत बाळांनो. 5 म्हणजे 5th कार्बन ऑफ शुगर, 3 म्हणजे 3rd कार्बन ऑफ शुगर, 5th कार्बन, 3rd कार्बन हे अशा पद्धतीने रिप्रेझेंट केले जातात. यांच्यावरती ना बाळांनो अशा पद्धतीने हे न्यूक्लियोटाइड्स असतात. काय असतात? न्यूक्लियोटाइड्स. आणि हे 3 न्यूक्लियोटाइड जेव्हा एकत्र येतात, ओके, या 3 न्यूक्लियोटाइडचा बनतो कोडॉन. ठीक आहे, सुरुवातीला जो कोडॉन असतो त्याला इनिशिएशन कोडॉन म्हणतात, शेवटी जो कोडॉन असतो त्याला स्टॉप कोडॉन म्हटलं जातं. ठीक आहे, शेवटचा जो असतो त्याला स्टॉप कोडॉन म्हटलं जातं. हे तुम्हाला डिटेलमध्ये mRNA मध्ये मी शिकवेल. ठीक आहे, माझे फ्री स्पेशल लेक्चर्स अटेंड करा, शक्य असल्यास प्लसला जॉईन करा. चलो आगे जाएंगे. राईट, सो इथे आपले MCQ संपलेले आहेत. ज्यांना क्वेश्चन्स टॉपिक डिलिव्हरी व्यवस्थितपणे मॅचअप झालेली आहे, ज्यांची फ्रिक्वेन्सी माझ्यासोबत मॅच होते आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी लगेच अनअकॅडमीचा प्लस प्लॅटफॉर्म जॉईन करा. DM सर लाईव्ह कोड वापरा. ओके, हा कोड तुम्हाला या ठिकाणी ॲरो जो दाखवलेला आहे इथे टाकायचा आहे, अप्लाय म्हणायचं आहे. राईट, 12, 18 किंवा 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेऊन माझ्यासोबत कनेक्ट करायचं आहे फुल सिलेबस बॅचेसला. सबस्क्रिप्शन कसं घेणार ते घेण्या अगोदर कॉईन्स रिडीम करायला विसरू नका टू गेट एक्स्ट्रा डिस्काउंट. आणि या तुमच्यासाठी पेमेंट मेथड्स असणार आहे, कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॅलेट्स, EMI किंवा कॅश. त्यानंतर पेमेंट करा आणि कंटिन्यू करा. तुम्हाला मेसेज येईल युअर सबस्क्रिप्शन इज ॲक्टिव्ह, यू कॅन स्टार्ट लर्निंग. सो लर्निंग स्टार्ट करा. सगळ्या प्लस बॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो सर्व सब्जेक्टचे लेक्चर्स माझा कोड वापरून तुम्हाला बघता येणार आहेत. ज्या मुलांना अफोर्डेबल नसेल वन टाइम पेमेंट करायला, दे कॅन पे इन इन्स्टॉलमेंट ऑल्सो. हप्त्यांमध्ये तुम्ही देऊ शकतात किंवा झिरो कॉस्ट EMI सुद्धा ऑप्शन तुमच्यासाठी अवेलेबल आहे. गेट युअर सबस्क्रिप्शन अँड स्टार्ट युअर लर्निंग विथ मी ऑन अनअकॅडमीज प्लस प्लॅटफॉर्म. सो विथ अनअकॅडमी लेट्स क्रॅक इट. मी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट देतो तुमच्या अपकमिंग एक्झामसाठी आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येतो हर्षी आणि चेज एक्सपेरिमेंटचा. लेट्स क्रॅक इट. हॅव अ गुड डे. टेक केअर. See you. Bye-bye. See you in the next video.